रायगडवर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. तो रायगड स्वराज्यातून इंग्रजांकडे कसा गेला, त्याला कोणी आणि कसं उद्ध्वस्त केलं, आपल्याला माहित आहे का? स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला स्वराज्याचा कारभार येथूनच चालायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याची सीमा अटकेपार नेल्या. यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले. इंग्रजांच्या वाढत्या आक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता. दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती. मित्रांनो, स्वराज्याचा वैभव असलेला रायगड कोणी व कसा उद्ध्वस्त केला हे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. 1815 पासून इंग्रजांचे वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधलं. स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताक्षणी शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याची अस्मिता. किल्ले काबीज करणे ही गोष्ट काही सोपी नव्हतीच. मुळात इंग्रजांनी आपले एवढे पाय पसरवले होते की किल्ले इंग्रजांना काहीही न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्यच वाटत होती. पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. सन 1818 3 वर्ष अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ येत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मराठ्यांचे शेवटचे पेशवावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता. इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने सन 1818 मधील कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी रायगडावर 1000 सैन्याची शिबंदी होती. त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो. इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली. या फलटणीवर मेजर हॉल होता. तो 24 एप्रिल 1818 ला रायगडच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचला. तेव्हा पाचाडला 300 मराठी सैनिक होते. हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात 20 मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि हॉलनी पाचाडवर ताबा मिळवला. त्याच दिवशी प्रॉथर महाडला येऊन पोहोचला आणि त्याने महाडवर ताबा मिळवला. त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडला वेढा घातला. पण रायगडला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेशी सैन्य नसल्याचे त्याला वाटू लागले आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली. ती फौज 4 मेला रायगडच्या पायथ्याला येऊन पोहोचली. पण तोपर्यंत हॉलने खूप लढ्याच्या समोरच्या मोर्चावर हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे केले होते. इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली होती. पण रायगड सहजासहजी जिंकणे अवघड वाटू लागले होते. त्यांना काय करावे समजत नव्हते. तेवढ्यात त्यांचे लक्ष रायगडच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या. पोटल्याचा डोंगरही तसा अवघड, पण त्या जागेही इंग्रजांनी तोफा चढवल्या. अवैध रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली जणू. त्यावेळी बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई रायगडावर होत्या. इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या. वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला, पण त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला. पोटल्याच्या डोंगरावरून रायगडवर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं. त्यातून वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडवर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. बघता बघता रायगडचा एक एक बुरुज निखळला जाऊ लागला. मराठ्यांकडून प्रतिकार सुरू होता, पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तुटपुंजी युद्ध सामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला. स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला. 4 मे 1818 रोजी सायंकाळी 4 वाजल्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला. मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुणा हळूहळू मराठ्यांच्याच डोळ्यासमोर धगधगत जळत होत्या. स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता. मराठ्यांना शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय नव्हता. मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नव्हता. 3 दिवसाच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवला गेला. तोपर्यंत रायगडचे आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते. गडावरील एक घर आणि धान्याचे कोठारे तेवढे शिल्लक राहिले होते. बाकी सगळा गड धुपत धुपत जळत होता. फक्त इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते. 10 मे 1818 ला कर्नल प्रॉथर रायगडावर आला. त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला. त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या. पण स्वराज्याचे वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं. मित्रांनो, आपल्या इतिहासातील अशा दुर्दैवी घटना सांगताना खूप वाईट वाटतं, परंतु हा इतिहास लोकांसमोर आणणे ही आपली जबाबदारी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.